शिकला तो या के सल्लू भाई. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण निघालो एका नवीन ठिकाणी व्हिजिट करायला. थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे चाललो होते. कुठे चाललो होतो आपण सांग आता. तर आपण आज चाललो आहोत नाशिकला. यस. आणि आता आपण आहोत नाशिक हायवे वरती, म्हणजे समृद्धी महामार्गावरती. आम्ही ऑलरेडी निघालो आणि मग आता रस्त्यांमध्ये थांबून आम्ही शूट करतोय. तर नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे आपली बगीरा, आपल्या प्रवासाची साथी. यस. चला तर मग निघूया. चला. तर आज आम्हाला दोघांना पण ऑफिसला सुट्टी आहे आणि 2-3 दिवसापूर्वीच आम्ही प्लॅन केला होता की आज सुट्टी आहे तर कुठेतरी मस्त छान नवीन ठिकाणी व्हिजिट करूयात. तर 3-4 दिवसापूर्वीच असंच रील स्क्रोल करताना ना पेरूची वाडी दिसली आम्हाला आणि खूप छान वाटलं. मी हिलाही दाखवलं, ही म्हटली खूप छान वाटतंय, जाऊयात आपण इथे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की जाऊयात पेरूच्या वाडीला आज. आणि त्याहूनही जास्त अजून एक रिझन आहे पेरूच्या वाडीला जाण्यामागे, ते म्हणजे प्रणालीला खूप आवडतो पेरू. आणि तिकडे स्पेशली चुलीवरची मिसळ मिळते पेरूच्या वाडीला. आणि मिसळ पण माझी फेवरेट आहे आणि पेरू पण माझा फेवरेट. हो, मग का नको जायला. येस. आणि नावाप्रमाणेच पेरूची वाडी, तिथे पेरूचे खूप सारे नवीन नवीन असे त्यांनी पदार्थ ठेवलेत त्यांनी. जसं की पेरूची आईस्क्रीम आहे, पेरूचा चहा आहे आणि अजून बरंच काही काय. त्यामुळे ते बघून खूप फॅसिनेटिंग वाटलं. त्यामुळे म्हटलं चला जाऊन व्हिजिट करूयात एकदा आणि कसं आहे टेस्ट करून अनुभवूयात. आणि आता आपण पोहोचलो आहोत समृद्धीच्या त्या मोठ्या बोगद्याच्या जवळ. लॉंगेस्ट बोगदा होता हा. होता म्हणजे अजूनही आहे, पण आता याच्यापेक्षा लॉंगेस्ट आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरचा झालाय ना. सो आता हा सेकंड लॉंगेस्ट झालाय आणि तो लॉंगेस्ट झालाय. करेक्ट. येस. वाव, काय सीन दिसतोय. पावसाळ्यात तर अजून मस्त वाटतंय. आपण लास्ट टाइम आलेलो बघ, त्यावेळेस पावसाळ्यात तर अजून उठून दिसत होते सगळे कलर्स आणि खूप छान मस्त वाटत होतं त्यावेळेस. खूप छान वाटत होतं. अरे लिटरली 1-2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेला. तोच पाऊस जर आता पडला असता तर किती मजा आली असती ना. हो ना. आता काय पावसाळा चालूच होणार आहे, आता पाऊस पडतच राहणार आहे. आपण परत एकदा येऊयात मित्रांनो. मान्सून मध्ये तुमच्यासाठी खूप छान छान ट्रिप्स घेऊन येणार आहोत आम्ही, त्यामुळे स्टे ट्यून फॉर दॅट. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, विसरू नका सबस्क्राईब करायला. आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. फायनली आता आपण नाशिक सिटी मध्ये येऊन पोहोचलो आहोत. येस. आणि आता थोडंच अंतर राहिलंय. थोड्याच वेळात पोहोचू आपण पेरूच्या वाडीला. 12 मिनिटं दाखवत आहे अजून. सिटी मध्ये आल्यानंतर लगेच ट्रॅफिक, गाड्या. हो, पण हे बघ ना किती छान आहे. रोडच्या दोन्ही साईडला झाड लावलेत. मस्त वाटतंय ते. सावली कशी आली बघ रोडवरती त्याच्यामुळे. हो, आपल्या इकडे नाही बघायला भेटत असं. नाही बघायला मिळत. चला, कोणत्या तरी शहरात झाडे आहेत. हे पण काय जास्त नसणार आहे, थोडस असेल आणि मग पुन्हा परत तेच. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला.
आणि आपण आता आहोत पार्किंग मध्ये, पार्किंग साठी जागा बघतोय. आणि मला गर्दी खूप जास्त वाटते, खूप मोठी पार्किंग आहे यांची. पार्किंगला जागा त्यांनी केली आहे छान, पण आता सावली बघायला पाहिजे. सावलीच बापरे. नाही दिसत आहे. कुठे आहे, वेटिंग आहे की काय? मस्त केलंय रे. ये अजून पण इथं आता असं आपल्याला रिसेप्शनला जाऊन हे करावं लागेल का? पेरूच्याच बाग आहेत पूर्ण. हा ना. बघ ना, पण रिसेप्शनला जाऊन आपल्याला हे करावं लागेल का? मला वाटतं वेटिंग असणार आहे. जर रिसेप्शन बघ एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी गर्दी असेल, पण खूप जास्त गर्दी आहे. रिसेप्शन बघूया, चल बरं. ओके, मस्त जागा बघून आम्ही बसलोत. काय मेनू पाहिलास का? येस, हा मेनू आहे, दाखव. काय घेतोय मग आपण? ऑब्विसली मिसळ पाव, चुलीवरची मिसळ. त्याच्यामध्ये काही पेरूची ऑप्शन्स गाडी. आहेत का मिसळ मध्ये? हा, थाळी मिसळ सिस्टम आहे प्लेट, का? मिसळ भाकरी, शेव रस्सा भाकरी, फक्त मिसळ, सगळं मिसळची मिळतं. थाळी वगैरे असं नाहीये ना काही? थाळीच आहे ती. थाळीच आहे का? हो एक काम करूया, तू नॉर्मल मिसळ पाव घे, मी एक भाकरी मिसळ घेतो. चालेल. भाकरी खाशील ना? का दोन्ही पण भाकरी घ्यायचं? नाही, मी पाव खाणार. भलेही मी पावासारखी झाली आहे, मी पाव खाणार. म्हणून पाव आवडतो तुला, पावासारखी झाली आहे म्हणून. ऍम्बियन्स बघ ना, अगदी छान वाटतंय. एवढी छान आहे. गरमी आहे पण अजिबात गरम होत नाहीये, हवा सुटली आहे. त्यांनी असं ठिकठिकाणी ते वॉटर स्प्रे ठेवलं ना, हो, म्हणून आणि आता त्याच्यामुळे मला जरा कळतंय थंड की वाटतं. पेरूची वाडी का लिहिलंय यांनी, पेरूची वाडी का नाव दिलंय, कारण पूर्ण पेरूचीच बाग आहे आणि पेरूच्या बागांमध्येच त्यांनी दुकानं, छोटे छोटे स्टॉल वगैरे बनवलेत आणि सिटिंग पण तिथेच बनवली. खूप छान आहे, छान वाटतं. आपण चला ऑर्डर ऑर्डर करूयात. येस, एक मिसळ प्लेट द्या आणि एक मिसळ भाकरी द्या. तर मित्रांनो, ॲक्च्युली पार्किंगमध्ये खूप गर्दी होती गाड्यांची, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आतमध्ये खूप वेटिंग असेल, पण यांची सिटिंग कॅपॅसिटी खूप आहे, त्यामुळे हो. वेटिंग करावी लागली नाही आम्हाला. है ना? जागा पण भेटली. जागा आणि पण भेटली. ते इथले जे मॅनेजर वेटर लोक, नाही, वेटरच होते मला वाटतं. वेटरच्या पण वरच्या लेवलचं वाटत होते ते. तर ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही ब्लॉगर आहात का? आम्ही म्हणलं हो. तर त्यांनी आम्हाला लगेच चांगली जागा बघून, मग जिथे जिथे उजेड वगैरे आहे अशा ठिकाणी मस्त त्यांनी आम्हाला जागा सिटिंगसाठी दिली. हो, आणि सांगितलं की इकडे इकडे पक्षी वगैरे आहेत, तर ते चांगलं पण व्यवस्थित शूट बघा. करा असं म्हणाले. खूप छान वाटलं. आम्ही ऑर्डर पण दिली, आता येईलच ऑर्डर. येस. थँक्यू दादा. भारी वाटतं ना बघून. या आता. तर काय काय मिळालं बघ. भाकरी आहे, एक पापड आहे, दही आहे, कांदा लिंबू आणि शेव आहे. त्याच्यात शेव आपल्याला- नाही, फरसाण, मिसळचं फरसाण. हा, म्हणजे तेच मिसळचं फरसाण. तर थोडं वेगळं वाटतंय पण हा. आणि खाली मला वाटते हा मटकीची उसळ पण आहे खाली. ओके, स्टार्ट. माझ्याकडनं खूप रस्सा पडलाय. मला आता येडा. बहुतेक सेव घ्यावी लागेल. घे यातली तोपर्यंत. नको नको, दुसरी घे, दुसरी घे. घे ना. घेईल दुसरी. आता मी फक्त भाजी टेस्ट करून सांगतो कशी लागते. सांग आता, तिखट झाली असेल. बघून तर खूप यम्मी वाटते.
एक नंबर लागते. तिखट आहे? तिखट जास्त नाही आहे, तरी नाही टाकली ना आपण, त्याच्यामुळे तिखट मीडियमच आहे, पण मस्त लागते असं. हवी आहे थोडी तुला युनिक तरी? लागते. नाही पण युनिक लागते, मस्त लागते असं. छान. छान आहे ना? तू पण ट्राय करून बघ ना. येस. भाकरी सोबत बघ ना कशी लागते. हा. भाकरी घेतलीस. त्यांची भाकरी पण मस्त सॉफ्ट आहे. एकदम- बाजरीची आहे ना? हा, बाजरीची भाकर आहे, पातळ आहे, सॉफ्ट आहे, मस्त आहे. आता भाकरीसोबत सांगतो कसं लागतं. एक नंबर. तुला सांगतो की मिसळ ना भाकरीसोबत खूप जास्त छान लागेल पावापेक्षा. तू ट्राय करून बघ. आता तू का पावासोबत कशी लागते सांग. आता आपली आली आहे पेरूची लस्सी. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी लागते. बघून तर एकदम डिलिशियस वाटते. अख्खा पेरू खातोय आपण असं वाटतंय. अख्खा पेरू लागतोय खाताना. एक नंबर लागतो. आवडली? एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. एवढं फ्रेश वाटतोय ना. आणि प्रत्येक घासाला पेरूचे तुकडे लागत आहेत. हा, प्रत्येक घासाला पेरूचे तुकडे लागत आहेत. पेरूचे तुकडे टाकले टाकले. येस. आता मी ट्राय करते ज्यूस. मस्त मसाला वगैरे टाकून दिलाय. हो. पेरूची फोड दिली आहे. लेट्स ट्राय. मन तृप्त झाले. प्युअर पेरू. फक्त आणि फक्त पेरू. थोडी साखर आहे बरं का त्याच्यात, नाही असं नाही. ती टाकावीच लागते ना थोडी त्यांना. येस, खूप छान लागते. रिफ्रेशिंग आहे का पण. खूप रिफ्रेशिंग आहे, खूप मस्त. तर मित्रांनो इथे बघा कस्टमर निघून गेला ना की मस्तपैकी इथे ना हे लोक टेबल क्लीन करतात, कचरा उचलतात आणि एकंदरीत पूर्णच जागा ना त्यामुळेच नीट आणि क्लीन वाटते है ना. पाणी वगैरे टाकून फक्त पुसून नाही घेतात, पाणी टाकून स्वच्छ हो, करतात. हायजीन मेंटेन ठेवतात ते. छान, मस्त. मित्रांनो आता जेवण करून झालं आहे आमचं. आता आपण जाऊयात पेरूची वाडी फिरायला. येस. इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा मस्तपैकी ना फोटोज वगैरे काढायला मस्त स्पॉट्स आहेत. त्यांनी बनवलेत खूप छान छान. हो, छान आहेत ना, मस्त आहेत. हे बघ, पुढे पण. आणि एक नाही, बरेच आहेत. हो. इथे मस्तपैकी लोक बघ रिलॅक्स करतायत. जे मिसळ खाऊन आल्यानंतर ना मंडळी तुम्ही इथे येऊन मस्तपैकी रिलॅक्स करू शकता, विश्रांती घेऊ शकता थोडा वेळ. इथे आतमध्ये आल्यानंतर ना मस्त स्टॉल्स लावलेत त्यांनी. वेगळे वेगळे गेम्स आहेत खेळायला. युजली आपल्या जत्रेमध्ये वगैरे जसे हा, गेम्स जत्रेत असतात वगैरे असतात तसे काही गेम्स तशाच आहेत. टाईपचे गेम्स आहेत. हो.
बर्ड पार्क साठी. तर मित्रांनो, इथे आतमध्ये आल्यानंतर ना तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. जसं की मागाशी पाहिलं, गेम्स तर आहेतच, पण त्यासोबत ना बर्ड पार्क आहे, बोटिंग आहे. तर आम्ही आता सध्या बर्ड पार्क ची तिकीट्स घेतो आहे. प्रणाली आता तिकीट घेतो यांच्या दोघांचं. मित्रांनो, ही आहे पक्ष्यांच्या वाढीची वेळ. या वेळेतच आहे. बर्ड पार्क मध्ये फक्त बर्ड्स नाही आहेत, प्राणी पण आहेत. हो, गाय. मस्त ना. तेरे नाम कोंबडा. हे बघ नाव लिहिलंय इथे. कुठे आहे तो कोंबडा? या कोंबड्याचं नाव बघा जरा. हे बघ, हे बघ, नाम कोंबडा. हे बघ, लिटरली तो तेरे नाम सारखाच वाटतोय. बापरे. त्याचे केस तसे आहेत ना, त्यामुळे त्याचं नाव तेरे नाम कोंबडा आहे. वाव. आता कळालं मला तेरे नाम कोंबडा का नाव दिलं याला. हा चल्लू भाई. अरे बापरे. हे बघा काय मंडळी. असं बघा, हे जट पुढे करायची गरज आहे. बापरे, ह्याचं गट्स चावणार बघा. बापरे, नक टोचतात छोटे. बापरे, कसं वाटतंय? भीती वाटते. हेवी आहे बाबा. हो मग, मोठा आहे तो. त्याचं काय नाव आहे? अच्छा, अंडू. अरे शिंकला तो या की. बस का? तुला लावायचा हात लावायचा. गोड आहे. हे बघ. अरे वा, मस्त. परी परी हूँ मैं. कसला मोठा आहे रे पण. मला उठला घाबरली. घाबरला. ये ससुल्या, ये 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 ये. आले गेला. हात खाली घे, हात खाली गेले गे. कसं क्यूट आहे. घे घे, खा खा. हा, क्यूटी क्यूटी. किती क्यूट, किती क्यूट, किती क्यूट. चावू नको. तिकडे बघ, छोटे आहेत पिल्लू. आता आलो आपण पेरूची आईस्क्रीम खायला. एकच घ्या. मस्त मसाला टाकते त्याच्यावर. स्पून 2 घ्या. छान छान. चला.
बस इथंच पाणी सांडलं इथे. थोडंसंच आहे. हा, खा आता आणि सांग कशी आईस्क्रीम. दिसते तर टेस्टी. हो. मसाला काय कमी टाकलास का? येतच नव्हता तो चमच्यामध्ये. कशी आहे? मस्त आहे. मला बघू दे. मस्त आहे रे. छान आहे. करू बांध. तर आता या पेरूच्या आईस्क्रीम सोबतच पेरूच्या वाडीचाही गोड शेवट करूयात. आता आम्ही आईस्क्रीम संपवतो आणि पेरूच्या वाडीच्या बाहेर निघतो. चला. तर मित्रांनो, तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आम्ही दोघांनी पण ग्रीन घातलंय आज. आणि हे ग्रीन घालण्यामागचं लॉजिक काय जरा विचारायला. तर आम्ही ठरवलेलं की पेरूच्या वाडीला जायचंच आहे, तर मग पेरू बनवूनच जाऊयात नाही का? काय लॉजिक आहे. वा म्हणून म्हटलं वा, की मानलं या लॉजिकला. हिरवं बनवून जाऊ, पेरू बनवून जाऊ. आयडिया चांगली होती, जैसा पण भेस पेरू वैसा बनवून जाऊ भेस. म्हणजे जैसा बेस वैसा बेस. काय जैसा भेस वैसा भेस. अरे कहना क्या चाहते हो. जैसा अरे कहना क्या चाहते हो? देश वैसा बेस. अच्छा चला. सुना तो होगा. हो हो. तर चला आता मंडळी आम्ही निघूयात. आता बाहेर आलो पेरूच्या वाडीच्या आणि चाललो पार्किंगकडे. बस ना. तर गाईज बघा, गाडी आपली उभी आहे. एकटीच आहे बाबा, उन्हात उभी आहे. खूप तापली असणार आहे. सावली शोधून शोधून जमलो. नाही मिळाली सावली. आपण खूप शोधलं पण अरे नाही मिळाली. किती गर्दी होती आपण आलो त्यावेळेस. पार्किंगला पण जागा नव्हती. हो. आता सगळ्या गाड्या गेल्यात. झाला ना आता, त्यांचा टाइम संपला ना. हो, 5 वाजेपर्यंतच असतं मिसळचा टाइम. तर मित्रांनो, पेरूच्या वाडीतून तर आपण निघालो, पण आपल्याला घरी जायला अजून बराच बराच वेळ आहे. तर म्हटलं जवळपास अजून काही चांगल्या प्लेसेस आहेत का सर्च करावं. आणि एक लकीली चांगली प्लेस मिळाली जिथून सनसेट वगैरे छान दिसतो. हो. काय नाव म्हणालीस प्लेस? गंगापूर धरण, गंगापूर धरण. डॅम. काय ते पेरूच्या वाडीपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरतीच होतं. त्यामुळे आम्ही पण आलो लगेच. आलोय आम्ही आता इथे. पण बघू अजून शकता, सनसेटला खूप टाइम आहे. गाडी पार्क केलेली आहे. हो, गाडी इथे पार्क केली. पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे. इथे पण छान जागा आहे पार्किंगची. तर चला बघूया आतमध्ये आता काय काय आहे. हो. छान अशी मोठी कमान आहे. एंट्री गेट दिसत आहे. बघा इथे अशी मस्त कमान आहे. महाराष्ट्र पर्यटन. बरंच मोठं वाटतंय आणि खूप छान असं स्वच्छ सुंदर नेटनेटकं वाटतंय. हो. आतमध्ये कॅफे पण दिसतोय मला. इथे इथे पण ticket price आहे मला तिकीट वाटतं. आहे. ठीक आहे, 70. काढूया. घे. तर मित्रांनो, हे चार्जेस आहेत इथले एंट्रीचे, बघू शकता. प्रणाली लोकं. तिकीट घेते तुमच्या दोघांचे. येस, हे ओके. आपलं तिकीट 70 रुपये एकाच आहे. हे फक्त एंट्री फी आहे, एंट्री तिकीट आहे. आतमध्ये बोटिंग वगैरे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्यासाठी वेगळं तिकीट काढावं लागेल आपल्याला. ओके, बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. येस. जर आपल्याला वाटलं तर मग बघू, बोटिंग करू. हो चालेल. तर इथे बघा अशी सुंदर कमान आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची. तिथून सरळ आत आलात, समोर असा मस्त व्ह्यू आहे. इकडे कॅफे पण दिसतोय रे. हो, कॅफे दिसतोय. मला हे बघून तर महाबळेश्वरची आठवण आली हो, है ना. इथे पण असंच कॅफे आहे. पण खूप छान असं सुटसुटीत छान वाटतंय. हो. संध्याकाळी अजून छान वाटेल, कारण आता थोडस ऊन आहे तर थोडं ऊन लागतंय. येस. सनसेट काय मस्त दिसत असेल ना रे इथून. हो ना. छान असं मस्त फॅमिलीजला घेऊन निवांत बसलेत लोक. हो खरंच.
तर मित्रांनो, हे गोदावरी नदीचं बॅकवॉटर आहे आणि याच बॅकवॉटरवरती हे बांधलेलं गंगापूर धरण आहे. हेच आहे ना का ते धरण? इथं दिसतंय ते. हे बघा, हे धरण आहे, बघू शकता. हो, आणि इथे जर तुम्ही थोडं पुढे आतमध्ये गेलात ना, या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथून बोटिंग चालू होते. बोटिंगची ॲक्टिव्हिटी इथून सुरू होते. तर लोक इथपर्यंत चाललेत बघा बोटिंगसाठी. तर आम्ही नाही चाललो तिथे, पण जेव्हा केव्हा तुम्ही याल इथे आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा ऑप्शन चेकआउट करू शकता. खूप पीसफुल जागा आहे ही. जर कधी तुम्हाला लेस क्राऊडेड ठिकाणी आणि पीसफुल ठिकाणी जायचं असेल हो, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता. कारण खरंच खूप छान आहे, खरंच. वातावरण खूप छान आहे. आणि अजून सनसेट झाला नाहीये, सनसेटला अजून खूप वेळ आहे. पण आम्हाला लेट होईल घरी पोचायला, म्हणून आता आम्ही निघतोय. म्हणून आता हे पटापट सांगितलं तर सनसेटची वाट बघत बसलो तर सनसेट कसंही या दिवसांमध्ये खूप लेट असतो. हो, खूप लेट होईल घरी पोचायला. पण सनसेटही खूप छान दिसेल इथून. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आता इथेच एंड करतो. येस. कारण आता आम्ही चालू केला आहे आमचा परतीचा प्रवास. आम्ही घरी निघालो आहोत आणि आता सनसेटही होऊन गेला आहे. आम्हाला घरी पोचायला 9:30 तरी वाजतीलच. हो, त्यामुळे ट्रॅफिक लागेल हो, बहुतेक थोडंसं. ट्रॅफिक लागेल आणि थोडं आम्ही दमलो पण आहोत आता. खूप दमलो, पण मजा आली. खूप मजा छान आली, गेला आमचा हो. दिवस आजचा. तुम्हाला या आजच्या दोन्ही प्लेसेस कशा वाटल्या तुम्ही हो. सांगा नक्की कमेंट करून. जी सेकंड प्लेस होती तर ती तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की हिडन असल्यासारखीच होती. कारण त्या जागेचं मी कधीच कुठे पाहिलंही नव्हतं, रील वगैरे काही. आणि जी पेरूची वाडी होती ती तर सगळीकडे व्हायरलच आहे. हो. तर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट मध्ये, पूर्ण व्हिडिओ. आणि आमच्या आणि जे कोणी नाशिकला राहणारे असतील ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अजून कुठल्या अशा काही प्लेसेस आहेत का तुमच्या माहितीतल्या ज्या आतापर्यंत अनएक्सप्लोर्ड आहेत, ज्या अंडररेटेड आहेत, कोणी तिथे सहसा जात नाही फिरायला. ती Yes. प्लेस आम्ही नक्की ट्राय करू नेक्स्ट टाइम. तर नक्की सांगा. Yes. आणि आजच्या व्हिडिओ पुरतं इतकंच. व्हिडिओ Yes. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज आणि- प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.